करू आपण. ताण घेऊ नका दत्ता बसा. मारुत्र्याला सांगतो की दिवसच निघू देऊ नको म्हणतो 12 वाजता तो कुंडलिका म्हणजे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. शत्रु मोतीराम महाराज की जय. सूर्य मारुती महाराज की जय. ओंकारेश्वर भगवान की जय. सद्गुरु शिवाजी महाराज की जय. श्री गणेशाय नमः. सरस्वती नमः. श्री रामचंद्राय नमः. बोलविता कवाना शिवाना उतरला करणाशी विदुतळसे आकाशी तिने वेगे सीता दिला. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्य. गौरीपुत्र गणेशाला कौशल्य पुत्र भगवान प्रभू रामचंद्र शांती ब्रह्मनाथ महाराज जमलेली सर्व गुरुजन मंडळी सर्व मायबापांच्या चरणी नतमस्तक. भगवान प्रभू रामचंद्राच्या जीवनातील चरित्र गाथा अर्थात हरिवंश पुराण भावार्थ रामायण भव्य लक्ष्मण शक्ती सोहळा मौजे धारावाडी या पावन पवित्र भूमी मंदिरात मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून दिग्गज जमलेली सर्व गायनाचार्य रामायणाचार्य सर्व श्रोते मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाकारा हरिभेटी. सर्व माय बापाच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला आरंभ आहे. गोड जन रामायण वाचले आत्ताची सेवा हरिभक्त परायण भजन भीष्म सुगडू महाराज बलशेकर त्यांना साथ दिले. हरिभक्त परायण विनोदाचार्य प्रवचनाचार्य सतीश महाराज नावलगावकर. गोड सेवा चालू ते ऐका वाटू लागले पण भानगड अशी महाराज विरोध करत करत मला वाटलं लय लांब पण आता आणि भानगड अशी होते. आता आल्या आल्या अमृत महाराज म्हणले 10 मिनिटात आरती करा. आता 10 मिनिटात होती होई राहिली 150. 10 मिनिटात कशी कटन महाराज. मग आपण एक आपल्याला दिवस निघू द्यायचा नाही आरतीला. काळजी करू नका. लया बाळालया 9-10 वाजता दिवस निघत नाही. दिवस आपल्याला आरती करायची. बरोबर आहे की महाराज. सेवेचं वर्णन करताना म्हणू लागले बघा मारुतीरायाच्या बाणावर बसून आलते का नाही भारताच्या नंदीग्रामातून त्या बाणाला नमस्कार केला का मर्यादा असेल महाराज. मारुतीरायाने सांगितलं सांगा बराचीला 14 वर्ष 14 दिवस पूर्ण झाले की अयोध्येला रामाला घेऊन येतो माझा शब्द आहे महाराज. बाण माघारी निघाला नमस्कार केला मारुतीरायाला. जशी ईद आकाशात चमका असा कर करीत बाण माघारी निघालेला आहे. चम 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 चमकणाऱ्या रत्नाच्या आकाराचा डोंगर खाली टेकवला पाया पडाय निघाले. ब्रह्मांडाच्या मालकाकडे मारुतीरायाने पाहिलं. दंडवत तुझ्या पाया अयोध्येच्या देवराया. पहिला नमस्कार रामरायाला केला. दुसरा किष्किंधेच्या राजाला. तिसऱ्यांदा महाराज मला अंगद ही झाला मेला. अंगद मारुतीपेक्षा लहान होते पण परमा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ताकद आहे महाराज. वाकवायला शिकवतो संप्रदाय आपला. अंगदचे गुरु मानत होते मारुतीरायाला पण मारुतीराया पाया पडताना लहान मोठा पाहिला नाही. अंगदाच्या पाया पडले कारण महाराज म्हणले पंढरीशी कोणा नाही अभिमान पाया पडे जन पंढरीच्या लोकांना बरं कोणतरी लोक म्हणू लागलं. लोक म्हणजे तिथल्याच लोकांना. पंढरपूरला जेवढे गेले का तिथं कोणालाच अभिमान नाही म्हणले महाराज. महाराज हे बघा ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. सप्त्यामध्ये जर 10 वर्षाच्या लेकरानं जर इना घेतला तर 70 वर्षाच्या बाबाला त्याच्या पाया पडून इना घ्यावा लागतंय. ही वारकरी संप्रदाय शिकवतोय. बोला
पैशाच्या निवडत ऐका ना. मारुतीमध्ये मी त्या डोंगरावर गेलो, औषधी पाहू लागलो. पाहत असताना औषधी ओळख होईना गेल्या, वेळा झालो. ऐका ना, ऐका ना. महाराज, मारुतीला काय गरज होती सांगण्याची? काय गरज होती मारुतीला? हे बघा, मारुतीला गरज नव्हती सांगण्याची, उशीर झाला नव्हता ते याला, पण तरी सांगू लागले. का सांगू लागले हनुमान महाराज? याचं कारण आहे, मारुतीला काय आणायला धाडलं होतं? औषधी. का पर्वत? औषधी. आणलाय काय? पर्वत. पर्वत का आणला? औषधी आणण्यासाठी गेलो, पर्वत घेऊन आलो. याच्यामुळं काहीतरी संशय कुणाच्या मनात, म्हणून मात्र कारण सांगू लागले. डोंगरावर गेलो, औषधी पाहू लागलो, काय बिकळणा गेलं म्हणले. मग देवाचा धावा केला. हा शेपटाचा रोमन फासा टाकला, हातात शिखर धरलं, लक 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 डोंगर हलवला, कच करून पडला, उडालो. मस्त भजन म्हणत वाटली उडालो. येता येता महाराज बाण अडवाला, बाणाने पाय पकडला. देवा, बाण आयुष्यात भरपूर पाहिले, पण बाणी राम नाम देखता. नवल वाटलं म्हणले महाराज, अति विस्मय झाला चित्ता. नवल केवळे केवळे, न कळे का न वाटले पुढे. बाण राम राम म्हणू लागला मालक. महाराज, आमच्या इकडं माणसं भजन म्हणतात, माणसं म्हणतात, इथं म्हणतात. आमच्या इकडं सांगायलो म्हणतात महाराज, म्हणता का? म्हणा एकदा. राजा रामचंद्र भगवान की जय श्रीराम. इतके कमीच माणसं राहावं, पण इतके माणसं श्रद्धाळू राहावं, इतकं प्रेम राहावं, अंतःकरणातून गजर केला का नाही सांगणाऱ्याला आनंद वाटतोय. राम महाराज, श्रद्धा एकच राहावं, पण तज्ञ राहावं, ऐकत असताना एकाग्र चित्त व्हावं. महाराज, तो सांगणाऱ्याला आनंद वाटतोय. मी एका जागेवर गेलो, भले बकळ माणसं होते, पण इकडून तिकडून तोंडा करू लागले. कसं काढायची? मोळ कुठं दुखायचं झालं, मी बचाल त्याला वाचून घ्या म्हणाली, आम्ही तसं लागली. महाराज, बाण राम राम म्हणू लागला. नवल वाटलं. मारुत्र्या म्हणतात, आतापर्यंत भरपूर बाण पाहिले, पण बाण भजन करू लागला. काय म्हणतात बोला? बाणाच्या नादाला लागलो, खाली उतरलो. ज्या गावात गेलो देवाची जन्मभूमी अयोध्या. अयोध्येपासून 19 किलोमीटर अंतरावर नंदीग्राम. आणि नंदीग्रामात तुमचा भाऊ मी भरत पाहिला. मला वाटलं राम इकडे कसं काय आला. मी म्हणलं राम राम. ते म्हणले जय श्रीराम. अरे बा, रामच राम राम कसं काय म्हणायला? नवल वाटलं. मी म्हणलं आता अंगद कुठे, नळ कुठे, गिरी कुठे? महाराज, कोणता जाबुवंतर, कोणता गंधन, कोणता मातन, कोणता वर्षभर? मला म्हणले तू कोण आहेस? मी कोण आहे म्हणलं. राग आला मला. मी म्हणलं तू राम, मी मारुती. लपवालपी आपल्याकडे चालत नाही. उगा गुणानं चालवायचा बांधून देईन. मागून पुढे इकडून तिकडे झालं. आता कसं सांगू, मला बी काय मिळालं झालंय. ऐकलंय देवा, डोंगर घेऊन बाणासोबतच्या गावात उतरलो. तुमच्या गावामध्ये, तुमच्या गावाच्या शिवारामध्ये, महाराज नंदीग्रामामध्ये गेलो. आता सांगितलं या वयाने, अजून पुढच्या वाचतो. वाचली की भगवान झाला. हिच्या पुढची वाचली आम्ही सांगत आलो. मी नाही सोडलं काय, मी नाही सोडलं काय. तुम्हीच ही वही वाचली होती म्हणून नाही सांगितली. आम्ही काही सोडलं नाही. चटाई नाही, कोणालाच काय
तुम्हाला युट्यूब मध्ये उद्या दाखवतो. नाही जर वही आता वाचलेली निघाली महाराज तर मी तरी रामायण सांगत आहे तुम्हाला. या पुढची ह्याच्या पुढची घ्या, ह्याच्या पुढची घ्या. राम धर्मे धर्मले चित्त क्रोधावेश आला तेत ही वही वाचली याच्या आधी म्हणून मी सांगली. आता याच्या पुढची वाचा. हा आदि चारणी वानर बोल कोटी सकट राते विकट वागव जते रघुवीर क्षमा करू. भरत प्रेमाच्या दुर्ग प्रेमी लोक देखते झाले देखे न समाधी प्रेमी उन्नत सर्व. असं का आता ह्याच्या पुढची वाचा. चला संतांच्या गावात गेलो तिथं तुमचा भाऊ भरत दिसला तेव्हा. काय भरताचं भजन आहे, काय भरताचं प्रेम आहे, काय भरताचं ज्ञान आहे. महाराज प्रत्येक गोष्टीमध्ये राम भरलेला आहे. भरताच्या जीवनाला, भजनाला, आचरणाला, प्रत्येक गोष्टीला धन्यता देऊ लागली. भरताचं कुळ धन्य, पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेतली बोला. मला बी सुंदर झाले महाराज. मारुती म्हणून माझे मालक ऐका ना, जिथं मी गेलो का नाही, जिथं भजन पाहिलं महाराज, तिथं वातावरण पाहिलं आणि त्याच्यात सामील होऊन गेलो महाराज. मग वृत्तीच बदलली. मारुती म्हणले वृत्तीच, माणसाची वृत्ती बदलली पाहिजे. हनुमान महाराज बकल माणसं तीर्थ यात्रेला चालले, वारीला चालले, बकल देव करायचे पण परिणाम कमी. लक्षात ठेवा. खूप अन्नदान वाढले, खूप ना सत्य वाढले, लक्षात घ्या. पण परिणाम महत्वाचा आहे, लक्षात घ्या. मारुती म्हणतात मी ज्या गावात गेलो तिथं वातावरण पाहिलं, तिथं 10-12 वेळा निघून गेल्या, 5व्या त्या गोडवर्ण नाही केलं असेल. आपल्याला टाइम नाही आपल्याकडे. मारुती म्हणतात पाहत असताना तिथं पहिला डोळ्याचा विषय बदलला. त्या डोळ्याला ते दिसू लागलं का नाही, डोळे तुम्ही घ्याले सुख आणि पहा विठोबाचे. या डोळ्याला एक विषय भजनाचा लागला, दुसरं काय पाहायला आवडलं बोला. मालक ज्या मारुतीनंतर कानाचा विषय राम झाला. या जिभेला आवडते खाला प्याला गोड आंबट तुरट खरट टेस्ट जीभ सांगते महाराज. पण या जिभेचा विषय राम झाला बोला. नाकाचा विषय जय श्रीराम. वारा आहे वारा, इतकं गोड वारा वाहू लागला म्हणजे महाराज. बघा वाऱ्यामध्ये ताकद असते म्हणून महात्मे पहाट लवकर ब्रह्ममुहूर्तात उठत असतात 3 वाजता महाराज. कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये एक वारा खाली येते, वज्र वारा नाव होतं वायूचं. त्या रामदेव बाबाच्या याच्यात वर्णन आहे महाराजाचं. ते वारा फक्त ब्रह्ममुहूर्तात सकाळीच खाली राहते. जसं जसं हारदार चालू होईल का नाही, ते वारा वरी जात असते. लक्षात ठेवा. आणि त्या टाइमात ते वारा इतकं काम करते, त्याच्यापासून माणसाला बीपी शुगर या आट्या वाढत का नाही, त्या वाऱ्यापासून कुठलाच रोग होत नाही महाराज. त्याच्यासाठी लवकर उठलं जाऊ सकाळी माणसाला. लक्षात ठेवा. महाराज मारुतीमुळे वारा आला, त्याचा वारा आला शीतळ शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा, येणारा वारा मंदिर तिथं वाहू लागला. प्रेम मनामध्ये भरलं महाराज. आणि भरताचं प्रेम मनात भरल्यामुळे मारुती म्हणतात माझं मन राम झालं महाराज.
मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कृषी निवृत्तीशी आले. ऐक रे मना तुझ्या सहिताच्या खुणा, पंढरीचा राणा तुझा मना माझी स्मरावा. नाटवे देगे बंधन नाटवे कार्याची आठवण नाटवे व्रता व्रत बन मज गोपीशी कपी बन नाटवे. भरतपणाची आठवण राहिली नाही, मला बी मारुती आहे याचं ध्यान राहिलं नाही. बोला आकृष्णी उपाय स्तुती काय राम कैसा मारू दिवनीला पती पुरे कोण. कोण राम, कोण मारुती, कोण लक्ष्मण, काय ध्यानात राहिलं नाही, सगळं विसरलो. ऐका, ज्या मारुतीने एवढा डोंगर आणलाय ते मारुतीने अभंपर रामायणाचार्य महाराज म्हणले नाही. मारुती म्हणतात मालक नाही कळालो, मरकट आहे, वानराची जात आहे म्हणले महाराज. हे बघा जेव्हा ज्याला महाराज म्हणतात येऊन जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमान म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोणवे. ते मारुती म्हणले देवा मी वानराची जात आहे नाही कळालो, मला डोंगरांतावळी मला उशीर झाला म्हणजे बोला. पाय धरले देवा मला माफ करा म्हणून पुन्हा माफी मागू लागले. मारुतीची शब्द ऐकले, ब्रह्मांडाचा मालक भरून गेला महाराज. काय म्हणतात बघा काय प्रेम असेल महाराज भरताचं, काय प्रेम असेल महाराज. राम वेळा केलाय राम, लक्षात ठेवा. महाराज म्हणतात ज्याची मान मांडली घेऊन रडू लागले रात्रभर त्या लक्ष्मणाचा विसरले. आता मारुतीच्या शब्दात महाराज भरतच रामाच्या पुढे प्रगट केला, त्याला प्रेम म्हणतात, प्रेम लक्षात ठेवा. आता या आपल्या लक्षात येणार नाही वैजनाथ महाराज, पण एखाद्या माय माऊलीच्या पुढे का नाही, या माऊलीला या माऊलीच्या माहेरातलं वर्णन सांगा. माय तुमच्या माहेरात गेलो होतो, तुमची आई भेटली, तुमचे बाबा भेटले, चहा प्याला घरी गेलो होतं आम्हाला, तिथं वर्णन सांगू लागले. त्या माऊलीला टक टक माहेर दिसते महाराज, टक टक. त्याला प्रेम म्हणतात, प्रेम. आपलं प्रेम सर्व. जय श्रीराम. राम म्हणू लागले भरता किती कष्ट केलेस माझ्यासाठी, किती उपवास धरलेस, किती एकादशी धरल्यास, किती शक्ती ऐकल्यास, किती बऱ्या कांड केलीस, शक्तीला पट्टी किती दिल्यास, काय काय केलंस माझ्यासाठी. ऐका एक गोष्टीचा हिसाब तेव्हापाशी काय काय देवासाठी केलं तर. महाराज भरताला राम म्हणू लागले अरे किती दिवस उपवास धरलास महाराज, हे काय काय सोम मांडलंय भरतत्व. हा फाटके कपडे घालायला पोट का घरात आणून ठेवायला आणलेस का काय म्हणले. आयो घेऊन संजय महाराज काय आणले, हितकाने पैसे खर्चून महाराज 1,500 फक्त माहेरकर बिचारे एकटं पोट घालायले, एकाच्या अंगात जय श्रीराम. आणले कशाला एवढ्या महागा बोलीचे. जय श्रीराम. महाराज म्हणतात देव म्हणू लागले भरता अरे फाटके कपडे घालायला म्हणले, आपण काय गरीबाची आहेत का, राजाची लेकर आहेत, मोठ्याची लेकर आहेत आपण, आणि शक्तीला येतावरी चांगले कपडे घातले पाहिजे सुग्रीव महाराज. हा टकाटक असं माणसाला फ्रॅट राहिलं पाहिजे महाराज. देवाला आनंद वाटत असते त्याचा. तुम्ही कोणाचे राम महाराजाचं ऐकलं काही अयोध्येवर राम सिंहासनावर बसल्यावर सगळे हुशार हुशार बांधणं बिंगणं जेवढे होते का नाही तेवढे टकाटक होऊन देवाच्या पुढे गेले. शेतकऱ्याला वाटलं जरास आपण दैना घेऊन रामाच्या पुढे जावं. महाराज काहीतरी आपल्याला कर्ज मागून काहीतरी लागतील हे का नाही, ते जरासं सुरू करून गेलं तेव्हापासून जे बेजारी काढली होती तेव्हा अजून बेजारीतच आहे शेतकरी. आता तरी कमीत कमी शक्तीला यायला जावं लागलं का नाही, देवाला जाता मस्त व्यवस्थित टकाटक जायचा. काय काय हुशार होते आमच्या ताईसारखे बालू महाराज म्हणे ते टकाटक आहे अजून प्रियांच आहेत महाराज, ओरिजिनल फिरायचे काय नाही. लक्षात ठेवा महाराज, जेवढे लोक देवाला मस्त व्यवस्थित केलं, खवखवून देवाकडे गेलं पाहिजे माणसाला, देव प्रसन्न होत असतो महाराज.
सगळं देऊन उगा अवकाळ काढून घ्यायची आणायची माणसाला. अहो अवकाळ आणण्याचा परमार्थ टोकाच्या लोकांचा असते, आपला आहे होय महाराज. जे लोक टोकाला गेले त्याला साधू म्हणतात, ते नकाच्या चिमणी करतात, जटावाडी काढ महाराज कठीण केस करतात, त्याला साधू म्हणतात. त्याचा टोकाचा परमार्थ आहे. नेमकाच परमार्थामध्ये आराम लागला कदर कपडे आठ लांबत नाही करायचे म्हणून कपडे फाटलेले जमते होय महाराज. लक्षात घ्या, चातुर्य लक्ष्मी महत्व हर महिन्याला बऱ्या म्हणले, पण ते टोकाचा परमार्थ आहे, साधू आहे महाराज. आपल्यासारख्याला नवीन परमार्थात केलं का नाही, काही येऊ का नाही येऊ, कपडे असे घालायचे इस्त्रीचे महाराज, अंग कापू असे टकाटक, हे नाही करीत नसते इस्त्री. पण तुम्हाला सांगायलो कपडे टाईट घातले की लोकांना बघूनच म्हणा बाबा 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 काय महाराज. लक्षात घ्या, चांगले कपडे घालीत जा, राम म्हणू लागले. हा असं झालंय मला मागल्या माहिती म्हणून लागले आधी जेवण कर महाराज. स्वयंपाक तयार झालाय म्हणलं जेवण कर. हातपाय वाढून गेलेत म्हणले, सणगाडी सारखे झाले, किती बघू उभं होतास म्हणले. मी गेलो तेव्हा इथून मामाचे गुण आला तेव्हा किती तयार होता महाराज. आता हातपाय वाढून गेले, जेवण कर म्हणले. पुन्हा दुसऱ्या वहीमध्ये म्हणू लागले आंघोळ कर मस्त लगे घरी अभ्यंग म्हणजे अभ्यंग स्नान आपण दीपोळीला करतो बघा, उठणं लावून काय का नाही महाराज. काही शॅम्पू सोडा तवा नव्हता, पण राम सांगू लागले अभ्यंग स्नान कर म्हणले भरता. मस्त लगे छान छान कपडे घाल, चांगलं चांगलं खाय, चांगलं राहाय. अजून काय काय म्हणतात भरता भरता म्हणून मारलेला मिठी मारलेला मागला असं माकडं बघून लागली ऊन पडले. काय भरताचं प्रेम राम येणा केलाय. सगळे टक्क लावून रामाकडे पाहू लागले. विभीषण जरासा जागा होता, देवाच्या पुढे आला म्हणला श्रीरामा ए देवा. भरता भरता म्हणून मारलेल्या मिठी मारलेल्या रामाला जागृत करण्याचं कार्य विभीषण करू लागला. भरता भरता म्हणून रामाला मिठी मारलीस, रामा काम सोडून गेलंस, लय लांबले म्हणले उजळले. विभीषणाच्या शब्दात मारुत्र्य जागा झाले आणि मारुत्र्य देवाला बोलू लागले. मारुत्र्य म्हणले मालक भयात नाही, मी हनुमान आहे. काही जण मी अंजनीच आहे, माणूस नाही वाटेर डोंगर घेऊन प्रेमाची जात वेगळी. हर्षवर्धन महाराज माणसाला हे बघा, येड्यातल्या येड्या माणसाला शहाणा करते त्याला ज्ञान म्हणावं, पण शहाण्यातल्या शहाण्याला येड करते त्याला प्रेम म्हणावं महाराज. हे बघा, चतुरात शिरोमणी गुण लावण्याची खाणी, ब्रह्मांडाचा मालक भरताच्या प्रेमात वेळा झाला आणि भरता भरता म्हणून मारुत्र्याला मिठी मारून राहिलाय. त्या मारुत्र्या देवाला जाग करू लागली. म्हणतोय काय म्हणतात शक्तीच्या धावात पडलेल्या लक्ष्मणाला उठवायचे आणि रावण कटवायचा. मग किती दिला लय उशीर लावला, माफ करा. एवढं मारुत्र्या बोलल्यात पाया पडले, देव जागा झाले काय म्हणू लागले. तू भरताच्या गोष्टी सांगितल्या मला नाही कळालं, मला वाटलं भरत आला काय की. बरं झालं जागा गेलास, फक्त 10 मिनिटं राहिले आता. ब्रह्मदेवाच्या बाप्पाला होत नाही एवढा रिकामटवा केलंस मारुत्र्या. किती उपकार केलेस तू माझ्यावर, शब्दात सांगता येत नाही. सगळे सांगायला टाइम बी नाही. 2 केलेले सांगू लागली, 1 केली सीताशोधी मूळ रामायणाआधी इंद्रजी. ऐका ऐका, माझा लक्ष्मण 14 वर्ष उपाशी राहिला.
ब्रह्मचारी होता तरी सुद्धा इंग्रजीत मारणं शक्य नव्हता. काय मायावती राम महाराज इंग्रजीला 41 वाक्य पहा. महाराज म्हणले बाणबिंदी पश्चिमेशी वारू हिंसती दक्षिणेशी रथ गडगडी पूर्वेशी करी पश्चिमेशी सिंहनाद. एका वेळेस 4 दिशेला युद्ध करत होता इंग्रजी. त्या इंग्रजीला तू नसताना लक्ष्मणाच्या हाताने मरत नव्हता, त्यामुळे इंग्रजीत मारला. महाराज राम मारुतीला देवाच्या पाया मारुतीच्या पाया पडू लागले. मारुती तुला त्यासारखं माझ्याकडे काही शिल्लक नाही म्हणले. महाराज म्हणतात काय द्यावे तशी व्हावे उत्तराई ठेवी तो हा पायी जीव थोडा. देव पाया पडू लागले. मारुतीने दोन्ही हात देवाच्या एका हातात धरले, देवाच्या पाया पडले. राम मारुती चाललेला व्रतांत राजा सुग्रीवानं पाहिला आणि सुग्रीव राजा सुषेण वैद्याला बोलू लागला. हे दोघं बी येणे झाले. तुम्ही अक्षिदा वाटत लक्ष्मण उठवायचा. लक्ष्मण सवय झाला पाहिजे म्हणून पाया पडू लागले. राजाच्या आज्ञा झाली. वैद्यरा डोंगरावर गेला. हे नाही सर्व भगवान वाटेल वैद्य डोंगरावर सुषेण वैद्य संग गेले. मोठा पर्वत होता, मोठं तळ होतं, भरखळ फुलाच्या जाती होत्या. आंब्याचे, चिंबूचे, डाळिंबाचे बऱ्याचशा फुलाफळांनी भरलेला डोंगर आहे. या झाडावर राखू महिना काही विठ्ठल गे पक्षी किलबिल करू लागले. मोठा पर्वत होता, वैद्य औषधी पाहू लागला. देवाच्या नावाचं स्मरण केलं. औषधी पाहिलं, औषधीशी आनंद वाटला. अक्षदा टाकू नका. एकदा देवाच्या नावाचा गजर करा फक्त. औषधी घेतला देवाच्या नावाचा गजर करून खाली. औषधी नाही हा, अक्षदा नाही. राजा रामचंद्र भगवान की जय. जय श्रीराम. मराठी नाही कळत, अक्षदा नका टाकू म्हणलेलं. हा आता डबल द्यायचं वय. रस घेतला शक्तीच्या गावात टाकला. लक्ष्मण नाही उठला. वैद्याची चिंता वाढली. ब्रह्मदेवाच्या बापाला होत नाही एवढा मोठा प्रयत्न केला. 25 वया बाकी लक्ष्मण उठायला. फक्त गजर करा म्हणून सांगितलं मी. बोला राजा सुग्रीवाच्या समोर भगवान प्रभू रामचंद्राच्या देखत लक्ष्मण उठतो म्हणलं. बोल बोलता सोपे वाटते करणं अवघड आहे. बरोबर औषधी टाकल्या पण फेल झाल्या. नेमकं कुठे चुकलं की लक्षात येईना गेलं. बरोबर कोणतं औषध ह्यात घ्यावं का दुधात घ्यावं का मुलाच्या मधात घ्यावं योग्य त्या पद्धतीने घेतलं पण फेल झालं. महाराज म्हणले काय झाले की देवा मला कळलं झालं. देवा धाव म्हणले महाराज आणि शास्त्राला सांभाळ म्हणला. एवढ्यात मारुतीला लांब बसले होते. मारुतीला हाकमारली. मारुतीला सुषेणा त्याच्यामुळे शास्त्राला शास्त्र पण आहे. महाराज म्हणे चौवेदी जाण साई शास्त्री कारण 18 ही पुराण हरीशी गाती. अरे ज्याच्या सत्तेवर महाराज म्हणले पर्वते बैठकान सांडावी समुद्र रेखा नलांडावी समस्त ही भूते वावी आज्ञा ज्याची आणि त्या त्याला मला विसरल्यामुळे महाराज म्हणले तुला तुझ्या कामाची आठवण राहिली नाही.
गणपती होनी सूर्योदय झाला का नाही सूर्याचा उदय महाराज ज्ञानोबारांना आगा सूर्योदय झालिया मग सूर्याची पाहावा धनंजया तसे माते मी जाणावया मीच हेतू एक देव विसरला की सगळं वाया जाते बोला त्या औषधी आपला होतं म्हणले मी वाटतं घेऊन लावतो मारुती म्हणले बखळ रात तर गेली बखळ म्हणून बसा ऐकत न गेल्या मधात बोलू लागले कोण हा औषधी महाराज असे चम 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 करू लागल्या महाराज जेव्हा समुद्राच्या अलीकडे आल्या आणि त्याने एकूण एकीनं औषधीनं रामाकर पाहिलं रामाकर औषधी एकूण एकीनं म्हणू लागल्या लाजले की माय आता कोणावर आता औषधीनं रामाला पाहिल्यावर लाजून खाली माना घातल्या तिथं वैद्याचं डॉक्टरचं नाव चलतंय येडा झाला गोळ्या संपल्यात का तुया कोण म्हणू लागलं मारुतीला सुशेल वैद्याला म्हणू लागली काय म्हणतात असं करू देवाच्या पुढे जा देवाच्या पायावर डोकं टेको देवाच्या पायाचं कीर्तन औषधी एकत्रित करून शक्तीच्या धामावता देवाच्या पायाचं कीर्तन औषधी एकत्रित केलं शक्तीच्या धामावर टाकले लक्ष म्हणून ते बोला देवाचं नाव हे अमृत आहे महाराज म्हणतात नाम अमृत गुढी वैष्णवाला धरी योग या साधनी जीवन कळा महाराज देवाचं नाव अमृत आहे जगदीश महाराज बाकीचे किष्किंधाकांडात 7 अमृत सांगितले महाराज पण देवाचं नाव हे अमृत आहे नाम अमृत घे काढा आणि जेणे पिढा वारेल लक्षात ठेवा देवाचं नावच एक अमृत आहे महाराज बाकी अमृत घ्यायची गरज कोणतंच अमृत घ्यायची गरज नाही ज्याला नाम अमृत दिले त्यानं हे का नाही नामोपरे सुद्धा म्हणतात नामाप्रती तत्व नाही रे अन्यथा उग नामस्मरण सोडून महाराज काही विनंती टाळणा टोना नामस्मरणा महाराज देवाच्या नावाचं स्मरण केलं की नामामध्ये ताकद असते महाराज म्हणले पाय वाट चालेल यज्ञ पाऊला पाऊले महाराज ज्याचे गरजता पवाडे आणि कधी काळ पाया पडे एवढी त्याच्या नावात ताकद आहे आणि महाराज म्हणू लागले तू त्या देवाला विसरून उगाच दुसरं जादू टोनान दोरी गंडा करीत बसलास येड्या आणि वैद्यकीय निष्कर्षणे मात्र परिस्थिती देशाला हुला करताना गतीने देखणारी एवढा मोठा असू दे म्हणले देवाला विसरला ते आमचा अण्णा बी मधात शक्य सोडून गेले दुसरीकडे नादाला लागला होता येडा झाला होता अजून मी म्हणलं शक्तीला चल अण्णा या सोन्याच्या अण्णाला शक्त्या करायला लागला शक्ती सोडली की येडच होते माणूस बोला महाराज म्हणले देवाला विसरला देव सोडून जर दुसऱ्या काय भानगडी करू लागला सिद्ध पुरुषाला सिद्धी प्राप्त झाली सिद्धी अभ्यास केल्यावर होती ज्ञानेश्वरी पूर्ण नाही त्याचं लक्षात ठेवा पण माऊली म्हणले योगाची वाटा जे निघालेला सुभटा आणि त्या दुःखाचा चिफाटा भागा आला लक्षात ठेवा अभ्यास केला असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास महाराज कोणती गोष्ट प्राप्त करता येते आपल्याला तशी अभ्यासाच्या बळावर लक्षात ठेवा पण अभ्यास करून लय शहाणा होईल लय मोठा होईल नाही सांगता येत अभ्यासामुळे धन पारथामक ज्ञान आणि ज्ञानापासून ध्यान विशेष ते ज्ञानोपारायण मतलब लक्षात ठेवा अभ्यास केला पाहिजे माणसानं अभ्यासानं माणसं मोठी होत असतात वाचवा ऐका महाराज इथं प्रल्हादाचं वर्णन 2-4 वेळेस आलेलं आहे महाराज हे का नाही रात्रीच्या शेतकऱ्यामध्ये का बरं प्रल्हादाचं दुःख सांगितलं असेल देवाला बाकीचे भक्त नव्हते का दुःख सांगायला का बाकीच्याला दुःख झालं नाही झालं का भरपूर थोडं दुःख झालं का बाकीच्याला पण प्रल्हादाचंच वर्णन का आलं लक्षात ठेवा कारण प्रल्हादाला दुःख कोण दिलं बापाला
घरच्यानं दुःख दिलं, घरच्यानं म्हणण्यापेक्षा एकदम बापानंच आहे का नाही महाराज. बाप हे बघा, माणसाला किती बी त्रास होऊ द्या, किती दुःख होऊ द्या, शेवटी काय होईना तर व्हायला, पण राहू द्या म्हणायला बाप जर शिल्लक असलं का नाही. बापाच्या जीवावर माणूस किती उडी मारते महाराज, किती बी मोठी, पण स्वतः बापानं 11 प्रयत्न केले मारायचे. कोणाला घराला सांगा, कोणाला दुःख सांगा महाराज. घरचेच जर त्रास द्यायला लागले तर दुःख कोणाला सांगावं. आणि माणसाला घरच्यानं शांत केला की किती मोठा माणूस असतो त्यावर येत नाही. लक्षात ठेवा, आपले माणसं आपलीच माती. जय श्रीराम. बापानं जेव्हा मारलं तरी सुद्धा प्रल्हादानं भजन सोडलं नाही. किती बाप मुलाला बायकोनं जरा नसलंच केलं तर माणसं शक्तीला जाईल. लक्षात ठेवा, बापानं त्रास दिला, बापानं महाराज मारलं भजन करू नको, जाऊ नको फरमान झाला म्हणून, तरी नाही सोडलं. महाराज म्हणले, नाम प्रल्हाद उच्चारी दया सोडवी नरहारी, उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवारा. तुम्ही राम प्रत्येकाचा जन्म अभिमान झाला बरका, त्यांनी देवनिया माता जन्म तीर्थ मागावे. त्या अभिमान टाकून दे, देवाच्या पाया पड. बोला, देवाचं चरण कीर्तन अवशेष एकत्रित करू शक्तीच्या गावात टाकलं की लक्ष्मी मुहूर्त 2च मिनिटात. ऐकून कधी जेव्हा जन्म सत्य दुसऱ्या गेला जो अभिमान दिलो म्हणून क्षमा करो. मारुतीने सांगल्या का होईना ध्यानात आलं, देवाच्या पुढे गेला आणि वाढले म्हणला, महाराज नाही कळालं म्हणला महाराज मला. मनकटने सर्वता क्षमा करणे रघुनाथा जनी देवनिया माता जन्म तीर्थ घेतले. माफ कर देवा म्हणून पाया मुंडक ठेवलं, तीर्थ घेतलं. औषधी नेता समवेत काही पिता समर्थ सुमित्र झाला समर्थित धीर गुणात अजून 1 मिनिट बाकी आहे बसलेला. महाराजांनी देवाच्या पायाचं तीर्थ आणि औषधी दोन्ही एकत्रित केल्या आणि शक्तीच्या घावावर टाकल्या. ना आता जय श्रीराम याला बी कटाळा आलाय. महाराज म्हणले दोन्ही एकत्रित केलं, शक्तीच्या घावावर टाकलंय. महाराज टाकल्यात ह्या वेळी लक्ष्मणाने जराशी हालचाल करायला चालू केली. महाराज ऐका ना, महाराज म्हणतात, हे बघा, ज्यांना वर्षभर रामायण वाचलंय, सांगलंय, ऐकलंय महाराज, त्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी रामायण चालवलं त्यांना कोटी कोटी धन्यवाद. ज्यांनी सहकार्य केलं, कांड करणाऱ्याला कोटी कोटी धन्यवाद. मायबाप ज्यानं शक्तीला पट्टी दिली, पुन्हा नायक नसल बी दिली, यंदा पुढच्या वर्षी द्या. सगळ्याच्या जीवनात आरोग्य, ऐश्वर्य, संपत्ती, संतप्ती सगळ्या गोष्टीचा लाभ हो. एक शिल्लक राहिला. महाराज सगळ्यांना मिळून पुढे रामायण चालवावं अशी यांची सद्बुद्धी यांना देऊ, अशी मोतीराम महाराज, मारुतराव महाराज, भगवान ओंकारेश्वर भगवान मारुती यांच्या चरणावर विनंती करून एक वेळ राहिली. वाचवा. प्रोक्षण म्हणजे अंगावर शिंप पडणं, शरीरावर. बघा, रात्रभर लक्ष्मणाच्या शरीराला प्रेतवत अवस्था आली होती, सगळं निर्जीव शरीर झालं होतं प्रेतासारखं. म्हणून त्या शरीरावर असं ते औषधी देवाच्या पायाचं तीर्थ शिंपडलं महाराज. शिंपडल्याबरोबर असं सगळ्या शरीर सचेतन झालं लक्ष्मणाचं. शक्तीच्या गावा औषधी टाकल्याबरोबर महाराज म्हणतात, जसं झोपेतनं माणूस उठावा तसं ताळ देवी लक्ष्मण उठला. कशाला उठला तर महाराज म्हणजे श्री रघुनाथ प्रसादे. महाराज कशाला उठला लक्ष्मण? रामाच्या पायाच्या चरण तीर्थानं उठला. प्रसाद म्हणजे हे बघा, भगवंताच्या पायाचं तीर्थ प्रसाद आहे महाराज. हे बघा, तीर्थ आहे म्हणजे तीर्थ औषधी मागच्या वेळी मध्ये घातल्या हे का नाही. तीर्थ कशाला म्हणतात? वैजनाथ महाराज गंगेच्या पाण्याला तीर्थ म्हणतात. मायबाप लक्षात ठेवा है का नाही. पण एका ठिकाणी महाराज म्हणतात, उपमा देऊ कवन्या अंगा तुझ्या चरणाची गंगा. लक्षात ठेवा, गंगा कुठे जन्मली? राम महाराज. महाराज म्हणले, भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाची गंगा. लक्षात ठेवा, ज्याच्या पायातून गंगा जन्माला आली त्याच्या पायाचं तीर्थ घेतलं महाराज. औषधी घेतल्या, दोन्ही एकत्रित केल्या, शक्तीच्या गावावर टाकल्या. झोपेतून माणूस उठला, असा लक्ष्मण ताळदेवी उठला.
त्रिधारा या पावन पवित्र भूमी वाडी या गावामध्ये वाचणार, सांगणार, ऐकणार, सगळे महाराज तिकडे स्वयंपाक करणारे, युट्यूब वाले, सगळ्यांना आनंद झाला. आणि पुन्हा असा भव्य शक्तीचा कार्यक्रम रामायण सर्वावर अशी पुन्हा एकदा ग्रामदैवत मारुतीच्या भगवान प्रभू रामचंद्राच्या चरणात विनंती करतो. लक्ष्मण उठल्यामुळे सगळ्याला आनंद झाला आणि सगळ्यांनी मिळून एकदा एका मायच्या लेकरासारखा देवाच्या नावाचा गजर केला.